चला तर आज आपण तांदळाची भाकरी कशी करायची ते बघूया। अगदी मऊ लुसलुशीत ह्या भाकरी होतात, पांढऱ्या शुभ्र होतात, अगदी डाग अजिबात पडत नाहीत, अशा करपत नाहीत ह्या भाकरी, मस्त अशा होतात बघा। बघू शकता तुम्ही, खूप मऊ अशी लुसलुशीत ही भाकरी होते। आणि इथे मी दोन पद्धत सांगणार आहे, उकड न काढता ही भाकरी कशी करायची। आता ह्या जे भाकरी मी दाखवते त्या उकड न काढता केलेल्या आहेत, आणि पुढे मी उकड काढूनही केलेली भाकरीची रेसिपी पुढे आहे, याच्यामध्येच दाखवले आहे। तर दोन्ही पद्धत मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही बघू शकता भाकरीचं असं पूर्ण पापुद्रा निघाला जातो, इतकी मस्त अशी टम्म फुगते। तर मस्त अशी भाकरी होते, मऊ होते, आणि खूप छान मस्त अशी होती भाकरी, दिवसभर अशी मऊ लुसलुशीत राहते। तर काय करायचं त्यासाठी, आता इथे उकड काढायची नाही आपल्याला, पण पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर एक वाटी मी पाणी घेतलं, या वाटीने एक वाटी मी पीठ घेणार आहे आता हे, आणि एक वाटी पाणी घेतलं आहे। आता तुम्हाला गरजेनुसार पीठ घ्या, पण जेवढं पीठ घ्याल तेवढं पाणी घ्यायचं, आणि थोडंसं मीठ घालायचं, अगदी चिमूटभर मीठ घालायचं, आणि याला गरम करून घ्यायचं। पाणी उकळलंच पाहिजे असं नाही, पण कडकडीत गरम झालं पाहिजे पाणी, इतपत हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। आणि मग एक वाटी पाण्यासाठी एक वाटी पीठ घ्यायचं। हे बघा, इकडे मी त्याच वाटीने एक वाटी पीठ घेतलं आहे। आता ही छोटी वाटी आहे, याच्यामध्ये 2 ते 3 भाकरी सहज होतील एवढं पीठ घेतलं आहे मी। तर तुम्हाला जेवढ्या भाकरी करायच्या तेवढं पीठ घ्यायचं। आता हे जे गरम केलेलं पाणी, कडकडीत गरम केलेलं पाणी आता हे पिठावर ओतून घ्यायचं। आपल्याला हे उकड काढायची नाही, पण तितकीच छान मस्त अशी अशा पद्धतीने केलेली भाकरी पण मस्त होते। पीठ जरासं पाणी एकदम गरम असतं, त्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते, तेव्हा चमच्याने किंवा तुम्ही उलथनाच्या मागच्या बाजूने असं साह्याने छान हे पीठ आधी मिक्स करून घ्या। किंवा पाणी गरम केल्यानंतर त्याच थोडंसं भस्त्रट भांडं तुम्ही ठेवलं तर तेच भांडं खाली उतरवून घ्यायचं, आणि पीठ त्याच्यात घालून मस्त असं वैरून घ्यायचं पीठ, आणि मग परातीत काढून घेऊन मळायचं। तर मी अशा पद्धतीने नेहमीच करते भाकरी करायच्या वेळेला। तर बघा, बघू शकता थोडंसं गरम आहे, तर तो हाताला चटका लागतोय, पण असं हळूहळू करून मळून घ्यायचं, जास्त थंड होऊ द्यायचं नाही, गरम गरमच मळायची हे पीठ, तरच तुमची भाकरी मऊ छान येणार, आणि थापायलाही छान येते, चिरत नाही, फाटत नाही। तर पाणी थोडं आता हे जेवढं मळता येईल तेवढं मळायचं, आणि मग थंड पाण्याचं तुम्ही हात घेतलात तरीही चालतं। मस्त असं थोडंसं असं मर्दून हे मळून घ्यायचं पीठ, आणि जेवढी भाकरी तुम्हाला पीठ घ्यायचं आहे भाकरीचं तेवढं करून बाजूला काढून घ्यायचं, आणि पाण्याचा हात लावून छान असं हे मळून घ्यायचं थोडंसं थंड पाण्याचं। आता हे गरम पाणी घ्यायचं गरज नाही, अगदी थंड पाणी घ्यायचं, हाताला लावून छान मळून घ्यायचं, मर्दून घ्यायचं हे पीठ, आणि मग ही भाकरी थापायची। अशा पद्धतीने केल्यामुळं काय होतं, भाकरी तुमची अजिबात चिरत नाही। पण नुसतंच तुम्ही जर थंड पाण्यात तांदळाचं पीठ आपण ज्वारीचं कसं करतो तसं करायला गेलं तर तशी ही तांदळाची भाकरी येत नाही। आता जेवढं पाहिजे तेवढं पीठ मी करून घेतलं, आणि आता हे थापून घेणार आहे मी पिठावर थापून घेऊनच करते नेहमी। तुम्हाला जर येत असेल किंवा तुम्हाला पाण्यावरही तुम्ही करू शकता, पण मी थापूनच करते, आपली ज्वारीची भाकरी कशी करतो तशा पद्धतीने करते। बघा, मस्त अशी थापून झाली, कुठेही चिरली नाही आहे भाकरी, तुम्ही बघू शकता, अशी उचलताही येते पटकन, अजिबात मोडत नाही। आता याला आपण भाजून घेऊया। तव्यावर अलगद सोडायची। आता ह्या भाकरीला आपण पीठ लावून थापलेली आहे, त्यामुळं थोडंसं पीठ राहतं। तर काय करायचं, वरून थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, आणि सगळ्या बाजूने आपण जसं ज्वारीच्या भाकरीला बाजरीच्या भाकरीला करतो, पीठ लावतो, पाणी लावतो, तसं लावून घ्यायचं। छान असं हे पीठ पाणी लावून घेतलं म्हणजे जे पाणी असतं पीठ असतं ते थोडंसं ओलसर होतं, म्हणजे पीठ हाताला लागत नाही, भाकरी आपण मोडून घेतो त्यावेळेला, त्यासाठी हे पाणी लावून घ्यायचं। 1-2 मिनिट ठेवायचं, आणि नंतर मग बाजू पलटी करून घ्यायची। बघा, अजिबात भाकरी मोडत नाही, छान अशी मस्त भाकरी भाजली जाते, टम्म फुगली जाते। खरं म्हणजे भाकरी ही अजिबात कडक होत नाही ही भाकरी अशा पद्धतीने केल्यामुळे।
थोडंसं हातानं रुमालाच्या साहाय्याने किंवा फडक्याच्या साहाय्याने तुम्ही असं दाबून दाबून ही भाकरी भाजून घ्या, कारण हाताने दाबायला येत नाही, चटके बसतात त्याला. बघा मस्त अशी ही फुगून येते भाकरी. खूप छान अशा या भाकरी होतात. म्हणजे तांदळाची भाकरी खरं म्हणजे करायची तर खूप उघड काढा, पुन्हा थापा, खूप वेळ जातो. मी उघड काढूनही पुढे दाखवलेलं आहे, तोही तुम्ही बघा. ती पद्धत आहे, तुम्हाला जी सोपी वाटते ती पद्धत करा. बघा मस्त अशी भाकरी तयार झाली. मस्त अशी भाजून तयार होते भाकरी. अशा पद्धतीने केल्यामुळे लवकरही होते, पटकन होते आणि खूप छान अशी ही मस्त भाकरी होते. अशा पद्धतीने थोडी थोडी दाबून घ्यायची म्हणजे पटकन ही भाकरी तयार होते. आता ही जी दाखवते, मगाशी दाखवली ती तुम्हाला पीठ न उकडता केलेलं. आता ही जी दाखवते तुम्हाला ही भाकरी जी आहे मी उकड काढलेली आहे. जी तांदळाची पिठाची उकड काढून प्रॉपर उकड काढून जी भाकरी करतात ती भाकरी मी ही केलेली आहे. त्याचं कारण असं की ही भाकरी उकड काढून जी भाकरी केलेली असते ती 3 ते 4 दिवस एकदम मऊ नरम राहते. त्यामुळे अशा पद्धतीने कुठे प्रवासात तुम्ही जाणार असाल तर मी माझा अनुभव सांगते. त्यामुळे तुम्ही हे जी पद्धत आहे ही छान आहे पद्धत, तुम्ही बघून घ्या. तर इथे आपल्याला उकडच काढायची आहे. कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलं आणि आता याला पाण्याला उकळी येऊ द्यायची. छान अगदी खळखळून उकळी आली पाहिजे. थोडंसं मीठ घालायचं आणि छान उकळी काढून घ्यायची. आता बघू शकता तुम्ही हे मस्त अशी उकळी आली आहे बघा पाण्याला. गॅस कमी करायचा आणि आता हे पीठ घालून घ्यायचं. 1 वाटी पाणी घातलं, 1 वाटी पीठ घालायचं आणि याला छान चमच्याने वैरून घ्यायचं आहे. हे गॅस नंतर बंद करायचा, गॅस लगेच बंद करायचा नाही, गॅस खाली चालूच ठेवायचा आणि पीठ हे छान पाण्यात कालवून घ्यायचं. बघा सगळं पीठ कालवून झालं की मगच याला थोडा वेळ झाकून ठेवायचं. याला मात्र छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकून ठेवायचं आहे. हे उकड काढताना मात्र कोरडं पीठ राहणार नाही याची काळजी घ्यायची. पिठाला सगळीकडून पाणी लागलं पाहिजे, थंड पाणी जे उकळलेलं पाणी आहे उकड आपली काढण्यासाठी. पीठ कोरडं ठेवू नका, इतपत पाणी ठेवायचं. तर याला झाकून ठेवायचं आणि एक 5 मिनिट याला 2-3 मिनिटच ठेवा, जास्त थंड होऊ देऊ नका. आणि मग आपण हे मळायला घ्यायचं. 1-2-3 मिनिट ठेवून घेतलं आणि आता हे काढून मी छान मळून घेणार आहे. सगळं पीठ काढून घ्यायचं. अशा पद्धतीने केलेली भाकरी जी आहे उकड काढून ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 दिवस टिकते. हे मी माझा अनुभव सांगते, कारण आम्ही ज्या वेळेला 10-15 वर्षापूर्वी आम्ही अष्टविनायक करत होतो त्यावेळेला मी ही भाकऱ्या 20 ते 25 भाकऱ्या अशा मी करून नेल्या होत्या. तर 2-3 दिवस आम्हाला छान सकाळच्या न्याहारीसाठी नाश्त्यासाठी खायला मिळाल्या. ही भाकरी केली होती आणि साधं शेंगदाण्याची चटणी, जी सोलापुरी शेंगदाणे चटणी असते तशी केली होती आणि खरडा केला होता, मी करून नेला होता. तर सकाळी म्हणजे पटकन अष्टविनायक करताना बऱ्याच ठिकाणी हॉटेल हे ते पूर्वी नसायचं, आता असेल बहुतेक, पण तेव्हा नव्हतं काय. त्यामुळे आम्हाला हॉटेल वगैरे शोधायची गरज पडली नाही. मस्त अशा ह्या मऊसूत भाकरी राहिल्या होत्या. आता छान बघा मस्त असं हे उकड काढलेलं पीठ आहे. आता हे पीठही छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे काय होतं, भाकरी चिरत नाही किंवा मग अशा पद्धतीने मळून घेतल्यामुळे मऊसूत अगदी चपातीसारखी ही भाकरी मऊसूत राहते. आणि ही भाकरी थंड झाली, तुम्हाला वाटलं की बाबा थंड झाली ही भाकरी, तर नंतर थोडी गरम करूनही तुम्ही खाऊ शकता. आता ही भाकरी जी आहे ही मी लाटून करणार आहे. याला थापायची गरज पडत नाही, कारण हे उकड काढल्यामुळे थोडंसं चिवट जास्त कडक होतं ना पीठ, चिवट होतं चिकट. तर हे आपल्याला चपातीसारखंही लाटून करता येतं. तुम्ही थापूनही करू शकता. हे आणखी थोडंसं ओला हात घेऊन पाण्याचा पातळ करायचं पीठ आणि थापून घ्यायची. आता मी हे लाटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, अगदी चपातीसारखी ही लाटताही येते, अजिबात चिरत नाही किंवा उचलताना फाटत नाही. छान मस्त लाटून होते. अगदी जेवढी तुम्ही मोठी कराल तेवढी भाकरी मोठी होते, लाटता येते खूप छान अशी ही. तर दोन्ही पद्धत मी दाखवलेत, उकड न काढता किंवा उकड काढून, दोन्ही मी पद्धत दाखवल्यात. तुम्हाला जी पद्धत आवडेल
त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जी मी आधी दाखवली, याच्या आधी दाखवलेली पद्धत आहे ती मात्र ती भाकरी तुम्हाला जास्त वेळ नरम राहणार नाही, थोडीशी लवकर कडक होते. म्हणजे ती गरम गरम करायची आणि गरम गरम खायची. आणि हे उकड काढून जेव्हा तुम्ही ती भाकरी करता त्यावेळेला मात्र ती भाकरी अगदी 2 दिवससुद्धा नरम राहते. मी सांगते 2-3 दिवस भाकरी, तिसऱ्या दिवशी मात्र थोडीशी कडक जाणवली आम्हाला. पण 2 दिवस आम्ही छान अशी मस्त चटणीबरोबर ही भाकरी खाल्ली. तर मस्त अशी ही भाकरी राहते. आणि ही जी उकड काढून आहे थोडा वेळ लागतो त्याला. जी आधी दाखवलेली ती पद्धत आहे, तुम्हाला पटकन करायचे खायचे तर पटकन अशी तशी ही पद्धत तुम्ही करू शकता. बघा मस्त अशी ही फुगते. कपड्याने चर असं दाबून दाबून घेऊन भाजून घ्यायची. हाताने मात्र करू नका, कारण खूप चटका बसतो. तर अशा पद्धतीने हे भाकरी मी दोन्ही पद्धत दाखवल्या. तुम्हाला कुठली पद्धत आवडते, कुठली सोपी वाटते, त्या पद्धतीने तुम्ही भाकरी करा. मस्त अशा ह्या तांदळाच्या भाकरी होतात. आणि मला वाटतं आत्ता तुम्हाला जास्त तांदळाच्या भाकरीसाठी जास्त विचार करायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.